नमस्कार. खंड 22वा अज्ञातवास पर्व भाग 5वा. उद्योग पर्व पुढे चालू. आज आपण चालू करणार आहोत सैन्य निरयन पर्व भाग 147. वैशंपायन पुढे सांगतात की हस्तिनापुराकडून कृष्ण उपप्लव्याकडे निघतो. तिथे पोचल्यावर तो जे घडलं ते सगळं युधिष्ठिराला सांगतो. त्यांची त्यावर प्रदीर्घ चर्चाही होत राहते. त्यानंतर सौरी विश्रांती घेण्यासाठी त्याच्या खोलीकडे जातो. तिथे जमलेले सगळे राजेसुद्धा आपापल्या निवासस्थानी जातात. संध्याकाळी सूर्य मावळल्यावर पांडव त्यांची संध्याकाळची प्रार्थना करतात. ते सगळे पांडव कृष्णाचाच विचार करत असतात. थोड्या वेळाने कृष्ण पुन्हा त्यांच्यामध्ये येतो आणि त्यांची पुन्हा युद्धाबद्दल चर्चा सुरू होते. त्या सभेत तू जे दुर्योधनाला सुनावलंस ते मला समजलं आहे आणि त्याबद्दल आम्ही सगळे पांडव तुझे खूप खूप आभारी आहोत. कृष्ण म्हणतो त्याला परोपरीने सांगून पाहिलं, पण तो युद्धाचा विचार सोडायलाच तयार नाही. युधिष्ठिर विचारतो, जेव्हा तू त्याला सांगत होतास तेव्हा भीष्माचार्यांची कोणती प्रतिक्रिया तुला दिसली? अरे ऋषिकेशा, द्रोणांनी कोणती प्रतिक्रिया दिली? त्याचे आईबाप कोणती प्रतिक्रिया देत होते? आमचे काका विदूर काय बोलत होते ते आम्हाला सांग. त्यांना आमची फार काळजी असते म्हणून त्यांचे विचार ऐकायला मला आवडतील. ते दुर्योधनाला काय म्हणाले? तिथे जमलेले इतर राजे कोणती प्रतिक्रिया देत होते? अरे जनार्दना, ते सगळं आम्हाला सांग. तू आधी सांगितलंच आहेस. भीष्म आणि धृतराष्ट्र लोभ आणि द्वेषाने बिघडलेल्या दुर्योधनाला, जो स्वतःला फार शहाणा समजतो, कडक शब्दात सुनावत होते. तरी ते पुन्हा मला तू सांगशील तर फार बरं होईल. तूच तर आमचा आधार आहेस, तूच तर आमचा देव आहेस आणि मार्गदर्शकसुद्धा तूच आहेस. वासुदेव त्यांना सांगतो, ऐक ते काय बोलले ते. माझं बोलणं झाल्यावर दुर्योधन जोरजोराने हसायला लागला. त्याच्या हसण्यामुळे चिडलेले भीष्म त्याला म्हणतात, अरे दुर्योधना, मी आपल्या घराण्याच्या भवितव्यासाठी बोलतो आहे. माझे पिता राजा शंतनू ते जगात ख्यातनाम होते. मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो. त्यांच्या मनात दुसरं लग्न करण्याची इच्छा झाली. त्यांना दुसरा मुलगा व्हावा असं वाटू लागलं, कारण त्यांना कोणीतरी सांगितलं की एक पुत्र म्हणजे असून नसल्यासारखाच आहे. आपल्या वंशाच्या वृद्धीसाठी आणखीन एक पुत्र असावाच असं त्यांना वाटायला लागलं. त्यांची ती इच्छा पाहून मी कलीला त्यांची पत्नी म्हणून आणली. त्यावेळी मी तिच्या बापाला आश्वासन दिलं होतं की मी आजन्म ब्रह्मचर्य पाळीन. त्याचप्रमाणे तिच्या बापाने माझ्याकडून आणखीन एक वचन घेतलं की मी गादीवर बसणार नाही. ते सगळं तुला माहीत आहे. मला त्याबद्दल दुःखही वाटत नाही आहे. कलीला शंतनूपासून एक मुलगा झाला आणि त्याचं नाव विचित्रवीर्य होतं. तो गुणी होता, पराक्रमीसुद्धा होता. मी त्याचा सेवक म्हणून काम पाहू लागलो. त्यानंतर मी त्याच्यासाठी 3 कन्या काशी नरेशाच्या पत्नी म्हणून आणल्या. त्याच सुमारास माझं युद्ध परशुरामाशी झालं. त्या युद्धाला घाबरून विचित्रवीर्य तिथून पळून गेला. त्यानंतर त्याला एक आजार लागला, त्यामुळे तो पुत्र देण्यास अपात्र ठरला. त्यानंतर तो त्या आजारामुळे मेला. त्याच्या मृत्यूनंतर राज्यात अराजक माजलं. वरुण राजासुद्धा नाराज झाले आणि देशात दुष्काळ सुरू झाला. प्रजा मला म्हणाली की काहीतरी केलं पाहिजे. राज्याला राजा मिळाला पाहिजे तरच हे अरिष्ट टळेल. लोक मोठ्या संख्येने मरत होते. प्रजा सांगायला लागली की मी गादीवर बसलं पाहिजे, परंतु मी दिलेल्या वचनामुळे ते काही करू शकत नव्हतो. ते त्यांचं बोलणं ऐकून मला कळेनाच की काय करावं. माता कालीने सुद्धा मला सांगितलं की प्राप्त परिस्थितीत मी ते वचन मोडावं आणि गादीवर बसावं. राज्यातील ब्राह्मणसुद्धा त्याच विचाराचे होते. ते सांगत होते की आमच्या पूर्वजाच्या राजा प्रतिभाचा वंश मी चालवावा. तरीही मी दिलेलं वचन मोडण्यास काही तयार नव्हतो. मी त्यांना सांगितलं की मी ब्रह्मचर्याचं वचन कदापिही मोडणार नाही. मी कलीला सांगितलं की मी दिलेलं वचन मोडू शकत नाही कोणत्याही परिस्थितीत. तेव्हा तिला आठवतं की तिला शंतनूशी लग्न करण्याच्या आधी एका ऋषीपासून एक पुत्र झाला होता, जो मोठा ऋषी होता. ती त्यांना बोलवते आणि विचित्रवीर्यांच्या पत्नीसह संबंध घेण्यास सांगते. त्यापासून विचित्रवीर्याच्या 2 बायकांपासून धृतराष्ट्र आणि पंडू होतात.
आणि एका दासीपासून क्षत्रिय होतो. त्यापासून आजचा भरत कुळाचा विस्तार झालेला आहे. धृतराष्ट्र अंध होता म्हणून पंडुगादीवर बसला, त्याप्रमाणे त्याच्या मुलांना त्याचा हिस्सा मिळालाच पाहिजे असं ठरलं. म्हणून त्यांचा हिस्सा त्यांना देणं हेच योग्य होईल. मी सत्ता घेतली तर कोणाची बिशात आहे मला अडवू शकतील, पण मी तसं करणार नाही. परंतु न्यायाने सगळं काही झालंच पाहिजे. जे माझं मत आहे ते शंतनूचं आहे असं समजून निवाडा झाला पाहिजे. माझ्या मताशी धृतराष्ट्र, गांधारी आणि विदूर असे सगळे एकमतच आहेत. त्यांच्या मताचा मान हा राखला गेलाच पाहिजे. तो न मानल्यामुळे सगळी पृथ्वी नष्ट होईल. इथेच आपण 147वा भाग संपवणार आहोत. भाग 148. वासुदेव म्हणतोय, भीष्माचं ते निवेदन झाल्यानंतर द्रोण जे बोलण्यात पटाईत आहेत ते दुर्योधनाला सांगतात. शंतनू राजे प्रजेच्या सुखासाठी फार दक्ष होते. भीष्मसुद्धा तसेच कुळाच्या भल्यासाठी दक्ष आहेत. तसंच राजे पंडूसुद्धा दक्षच आहेत. जरी राज्य करण्यासाठी दक्ष असले तरी त्यांनी संन्यास घेतला आणि आपलं राज्य त्यांच्या मोठ्या भावाच्या ताब्यात दिलं. त्यानंतर त्यांचा धाकटा भाऊ विदूर याची प्रधान म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर सगळी प्रजा धृतराष्ट्रालाच राजा समजून काम करू लागली. जसे ते पंडुराजाला मानत होते तसेच ते होऊ लागलं. विदूर पंतप्रधान झाले आणि अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था हे विभागही तेच पाहू लागले. भीष्म युद्ध, शांतता करार, इतर व्यवस्था पाहत असतात. जेव्हा धृतराष्ट्र गादीवर बसतात तेव्हा विदूर त्यांच्या बाजूला असतात. अरे दुर्योधना, तू असे असताना कुटुंबात भेद कसा करतो आहेस? पांडवांच्या बरोबर राहून तू जास्त मजेत राहू शकतोस. भीष्माच्या कृपेने सगळ्यांना संपत्ती मिळत आहे. जिथे भीष्म आहे तिथे द्रोण असणारच. म्हणून जे भीष्म सांगतात ते कर आणि ह्या संकटापासून सगळ्यांना वाचव. नीटपणे त्याचा हिस्सा त्यांना त्यांचा देऊन टाक. जसा अश्वत्थामा मला आहे तसेच पांडवही मला आहेत. अशा वादातून काहीही निष्पन्न होणार नाही. वासुदेव पुढे सांगतोय, द्रोणांचं ते समजावणीचं बोलणं झाल्यानंतर विदूर पुन्हा सांगत असताना दुर्योधनाला भीष्माकडे पाहून तो बोलतो, अरे देवदत्ता, तुला या कुळाच्या नाशाबद्दल काय वाटतंय रे? हा दुर्योधन म्हणजे आपल्या कुळाला लागलेला डाग आहे, डाग. त्याच्या ह्या वागण्यामुळे कुरु घराणं नष्ट होणार आहे. हित आणि पुण्याचं संतुलन तो बिघडवत आहे. कुरु घराण्याला वाचवण्यासाठी त्यांच्या समझोता होणं आवश्यक आहे. असं काही अभद्र करण्यापेक्षा जंगलात जा. नाही तर त्या दुर्योधनाला पकडून बांधून ठेव आणि सरळ सगळा कारभार युधिष्ठिराच्याकडे सुपूर्द कर. त्यानेच हा प्रश्न मिटू शकेल. नाहीतर मोठ्या प्रमाणात नरसंहार होईल. ते बोलत असताना विदुराला दुःख आवरेना आणि तो रडायला लागला. ते ऐकून सुवर्णाची मुलगी म्हणजेच गांधारी रागाने ओरडून दुर्योधनाला म्हणते, इथे असलेले सगळे राजे आणि ऋषी मी जे सांगते ते ऐकतील. तुझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने तू जे पाप करत आहेस त्यामुळे कुरु घराण्याची परंपरा बिघडत आहे. तू चांगुलपणाचा त्याग केलेला आहेस. तुझं काळीज क्रूरतेने भरलेलं आहे. ह्या राज्याचा राजा तुझा बाप आहे आणि विदुर भाऊजी त्याचे सहाय्यक आहेत. तुला कोणी असे निर्णय घेण्याचे हक्क दिलेले नाही आहेत. तुझे सगळे वरिष्ठ असताना तू असा कसा निर्णय घेऊ शकतोस? तुझ्या अशा वाईट वागण्यामुळे तू राजा बनण्यास अयोग्य आहेस. ते सगळे राज्य पांडवांच्या कडेच गेलं तरच सगळे सुखी होतील. आपल्या राज्यकारभाराच्या परंपरेनुसारच पांडव हेच खरे हक्कदार आहेत. देवव्रत सत्याला धरूनच वागतात. माझी इच्छा आहे की भीष्म, विदूर आणि तुझे पिता तसं जाहीर करतील आणि हा प्रश्न निकालात काढतील. कोणताही सुबुद्ध राज्यकर्ता तेच करील जे या घराण्याचे हितचिंतक आहेत आणि ते माझ्या मताशी सहमतच होतील. इथेच आपण 148वा भाग संपवणार आहोत. भाग 149. वासुदेव म्हणतो, गांधारींनी अशा प्रकारे आवाज उठवल्यावर धृतराष्ट्र दुर्योधनाला सगळ्या राजांच्या समक्ष म्हणतो, अरे दुर्योधना, माझ्या मुला ऐक, मी काय सांगतोय ते. जर तुला तुझ्या पित्याबद्दल काही आदर असेल तर चंद्र आपला मूळ पुरुष आहे. चंद्रापासून 6वा ययाती.
नहुषाचा मुलगा. त्याला 6 मुलं होती. ती सगळी राजर्षीच होती. त्यातील राजा यदू सर्वात मोठा होता आणि तो आपला पूर्वज आहे शर्मिष्ठापासून. ती वृषपर्वनाची कन्या होती. पुरू देवयानीपासून झालेला होता. ती शुक्राची कन्या होती. त्याला कव्य असं सुद्धा म्हणतात. तो यदू यादवांचा पूर्वज फार वाईट होता. तो सगळ्या क्षत्रियांचा अपमानच करत असे. त्याला त्याच्या ताकदीचा गर्व होता. तो त्याच्या पित्याचं सुद्धा ऐकत नसे, भावांचं सुद्धा ऐकायचा नाही. तो अजिंक्य होता. पृथ्वीच्या ह्या बाजूला तो महाबली झालेला होता. त्याचंच हे हस्तिनापूर त्यांनी वसवलेलं आहे. त्याचा पिता ययाती नहुषाचा पुत्र त्याच्यावर रागावला. त्यांनी त्याला शाप दिला. तो त्याच्या इतर मुलांना शाप देतो जे यदूशी चांगले होते. एवढंच नाही तर त्याला राज्यातूनही हाकलून दिले. त्यानंतर ययाती त्याच्या सर्वात लहान मुलाला म्हणजेच पुरूला गादीवर बसवतो. पुरू अतिशय शांत स्वभावाचा. त्याचा अर्थ असा आहे की राजा योग्यता पाहूनच गादीचा वारस निवडू शकतो. तो वारस ज्येष्ठ असला पाहिजे असं पण नाही. आपली वागणूक चांगली ठेवून कनिष्ठ मुलंसुद्धा गादीचा वारसा सांगू शकतात. त्याचप्रमाणे माझ्या पित्याचे आजोबा राजा प्रतीप, जो 3ही जगात ख्यातनामच होते, त्या महान राजाला 3 पुत्र झाले होते. ती सगळी मोठी प्रसिद्धही झालेली आहेत. त्यातील देवपी सगळ्यात मोठा होता. वल्लीक त्यानंतरचा, शंतनू त्याहूनही लहान असे ते होते. ते माझे आजोबा होते. देवपी शक्तिमान, गुणवान, सत्यवादी होता. तो त्याच्या पित्याच्या आज्ञेतच असायचा, परंतु त्याला त्वचारोग झाला होता. तो देवपी सर्वांना प्रिय होता. सगळेच त्याला जीव लावत होते. तो सगळ्यांशी प्रेमानेच वागत असे. बापाच्या आज्ञांचं ते पालनही करत असे. तो ब्राह्मणांचा मानही राखत असे. त्याच्यावर त्याचा भाऊ वल्लीक जीव लावून होता. त्याचप्रमाणे शंतनूसुद्धा त्याच्यावर प्रेम करत होता. त्यांचं एकमेकांवरील प्रेम प्रशंसनीयच होतं. यथावकाश प्रतीपाने देवपीला उत्तराधिकारी नेमलं, परंतु ब्राह्मणांनी त्याच्या त्या नेमणुकीस विरोध केला, कारण तो व्याधीत होता. ती नेमणूक रद्द झाली. प्रतिभाला फार वाईट वाटलं. त्यामुळे देवपी संन्यास घेऊन वनात जातो. वल्लीक त्याच्या मामाकडे गेला आणि त्या राज्याचा अधिकारी झाला. राजपुत्र शंतनू जो जगप्रसिद्ध होता, प्रतिभाच्या नंतर गादीवर आला. अशा प्रकारे अरे भारता, मी ज्येष्ठ असूनही पंडूला गादी मिळाली होती, कारण मी अंध आहे. त्यांच्या मृत्यूनंतर ते राज्य त्याच्या मुलांकडेच गेलं पाहिजे आपल्या परंपरेप्रमाणे. जर मी गादी नाही मिळवू शकत तर तू कसा हक्क सांगू शकतोस? तुझं हे वागणं दाखवतं की तू त्यांची गादी हिरावून घेऊ इच्छित आहेस. त्याच्या गुणवत्तेमुळे तो सगळ्या कुरु घराचा मुख्य इतका योग्य आहे. एक चांगला राजा होण्यासाठी जे गुण अपेक्षित आहेत ते सगळे त्याच्यामध्ये आहेत. प्रजा त्याच्या अधिकारात सदैव सुखीच असेल. क्षमाशीलता, त्यागी प्रवृत्ती, संयमी, वेदांचा अभ्यास, न्यायी, भूतदया, चांगुलपणा, माणुसकी हे सगळे गुण जे एका राजात असले पाहिजेत ते त्याच्यात आहेत. युधिष्ठिर राजाचा मुलगा आहे. तू राजाचा मुलगा नाही आहेस. तू पापप्रवृत्तीचा आहेस. दुसऱ्यांचं खाणार आहेस. हे राज्य तू कपटाने मिळवलेलं आहेस हे तू चांगलंच जाणतोयस. म्हणून त्या भ्रमात न राहता तू बऱ्या बोलाने त्यांना अर्ध राज्य आणि त्याप्रमाणे जी इतर वाटणी असेल ती करून हा विषय मिटवून टाक. तसं केलंस तरच तू आणि तुझी मुलं जास्त काळ मजेत राहू शकाल. इथेच आपण 149वा भाग संपवणार आहोत. भाग 150वा. वासुदेव पुढे सांगतात की अशा रीतीने भीष्म, विदुर, गांधारी आणि द्रोण तसं त्यांचा पिता हे बोलले तरी हा हलकट दुर्योधन मानायला काही तयार नव्हता. त्या सगळ्यांचा उपमर्द करत तो निगरगट्ट सभेतून उठला आणि निघून गेला. त्याचा चेहरा लालबुंद झालेला होता. डोळे रक्ताळलेले होते. त्याच्याबरोबर त्याचे 2 दोस्त राजेसुद्धा उठून जातात. त्या परतणाऱ्या राजांना तो हुकूम करतो की आज पुष्य नक्षत्र उगवत आहे, तेव्हा लढण्यासाठी कुरुक्षेत्री कूच करू. त्याच्या कर्माने बंद झालेले ते राजे त्याच्या सैन्यांना तसं करण्यास आज्ञा करतात आणि त्यांच्या सेना त्याप्रमाणे कूच करण्याची तयारी करतात.
भीष्माला कौरवांच्या सैन्याचं सरसेनापती केलं जातं. कौरवांचं सैन्य निघतं, त्यांच्या अग्रणी भीष्म असतात, त्यांचा ध्वज मोठ्या दिमाखाने फडकत असतो. हे पाहता राजा युद्ध टाळण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ झालेले आहेत. भीष्म, द्रोण, गांधारी, धृतराष्ट्र, विदुर सगळ्यांचे प्रयत्न विफल झालेले होते. युद्ध होणार हे निश्चित झालं होतं. जेव्हा दुर्योधन ऐकतच नाही असं मी पाहिलं, मी त्याच्या राज्यात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु भयंकर अशुभ अशी लक्षणं दिसायला लागली होती. त्या मार्गाने मी पुन्हा समेटाचा प्रयत्न करत होतो. मी साम दाम मार्ग अजमावून पाहिले. मी सुचवलं देखील की पांडव भीष्म, विदुर आणि धृतराष्ट्र यांच्या आज्ञेत राहून त्यांचं राज्य करतील. फक्त 5 गावं पांडवांना द्या, जी ते मागतील. तरी तो ते सुद्धा मानायला तयार नव्हता. शेवटी मी समजलो की त्या पापमय कौरवांचा नाश करण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेलाच नाही. कौरवांची सेना आधीच कुरुक्षेत्री निघालेली आहे. असं सगळं झालं जे मी जसं झालं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. जगाचा विनाश अटळच आहे. इथेच आपण 150वा भाग संपवणार आहोत. भाग 151वा. वैशंपायन पुढे सांगतात की कृष्णाचं ते बोलणं ऐकल्यावर युधिष्ठिर त्याच्या भावंडांना एकत्र बोलवतो आणि कृष्णासमोर सांगतो की तुम्ही सभेत जे झालं त्याचा वृत्तांत ऐकलेला आहे. कृष्णाचं बोलणंसुद्धा तुम्ही समजलेलं आहात. तेव्हा मर्दांनो, आता युद्धाच्या तयारीत निघण्यास सुरुवात करा. आपल्याकडे 7 अक्षौहिणी सैन्य आहे. ते सगळं जमा करा. ते द्रुपदाचं, विराटाचं, दृष्टद्युम्न, शिखंडी, सत्यकी, चेकितन, भीमसेन यांचे आहेत. ते त्यांच्या फौजांचं नेतृत्व करतील. ते सगळे वेदांचे अभ्यासक आहेत. त्यांच्या शौर्याची काय बात करायची. नम्रपणा, व्रतस्थता, नीतिमत्ता ह्यात ते बिनतोड आहेत. युद्ध कौशल्यात तर ते अतुलनीयच आहेत. त्यानंतर सहदेवाकडे पाहून तो म्हणतो, अरे सहदेवा, तू सांग, कोणता योद्धा कुठल्या शस्त्रात तरवेज आहे, त्यानुसार कोण कोणत्या फौजेचं सेनापतीपद घेईल ते ठरेल. भीष्मांशी कोण लढेल ते सुद्धा पहा. तुझं मत सांग, कोण सरसेनापती होण्यास योग्य आहे ते सुद्धा ठरवावं लागेल. सहदेव सांगतो, जो सगळ्या प्रकारच्या शस्त्रांच्या वापरात निष्णात आहे तो माझ्या मते सरसेनापती झाला पाहिजे. तो पुढे सांगतो, आपल्याबद्दल सहानुभूती असलेले, युद्धात कुशल असलेले मत्स्य देशाचे राजे विराट, जे भीष्मांना तोंड देण्यास समर्थ आहेत, तेच सरसेनापती झाले पाहिजेत. वैशंपायन पुढे सांगतात, सहदेवाचं मत समजल्यानंतर बोलण्यात चतुर असलेला नकुल उठतो आणि सांगतो, ज्याचं धर्मग्रंथांचं ज्ञान पूर्ण आहे, उच्चकुली नाही, प्रतिष्ठित आहे, नम्र आहे, शक्तिमान आहे, समृद्ध आहे, अनेक शस्त्रांचा अभ्यास आहे, ज्यांनी शस्त्रविज्ञानाचं भारद्वाजाकडून शिक्षण घेतलेलं आहे, जो सत्यवादी आहे, ज्यांनी सदैव द्रोणाचार्यांना आणि भीष्मांना आव्हान दिलेलं आहे, जो उच्च राजघराण्याचा आहे, ज्याच्या कुटुंबाचा विस्तार एखाद्या वडाच्या झाडासारखा आहे, ज्यांनी त्याच्या पत्नीबरोबर यज्ञ केला द्रोणाचार्यांच्या नाशासाठी, जे आपल्यावर पुत्रवत प्रेम करत आहे, ते आमचे श्वशूर आहेत, असे महारथी द्रुपद आपले सरसेनापती असावेत असं माझं मत आहे. ते दैवी आयुधात तरबेज आहेत. अशा रीतीने माद्रीचे 2 पुत्र बोलल्यानंतर वासवाचा मुलगा सव्यसाची उठतो. त्याचे विचार सांगण्यासाठी. तो दैवी पुरुष ज्याचा वर्ण अग्नीसारखा आहे, ज्याच्या अंगात प्रचंड बळ आहे, ज्याची तपस्या थोर आहे, ज्याने अनेक ऋषींची कृपा संपादन केलेली आहे, ज्याचा जन्म यज्ञकुंडातून झालेला आहे, ज्याच्या रथाच्या आवाजाचं नेच नभ दुमदुमून उठते, सिंहासारखी ज्याची ताकद आहे, ज्याचे खांदे भक्कम आहेत, तो दिसायला अतिशय सुंदर आहे, ज्याचे डोळे मोठे आहेत, ज्याची चाल एखाद्या हत्तीसारखी रुबाबदार आहे, ज्याचा आवाज सिंहासारखा आहे, ज्याच्यावर कोणतंही शस्त्र वार करूच शकत नाही, असा दृष्टद्युम्न, ज्याचा जन्म द्रोणांचा वध करण्यासाठीच झालेला आहे, तो भीष्माला तोंड देण्यासाठी योग्य आहे. भीष्माचे बाण जे विजेच्या धक्क्यासारखे येतात, नागासारखे दिसतात, जे यमाचे संदेशक आहेत, ज्यांच्यातील अग्नीने सगळं भस्मसात होतं, ज्यांचा वापर आधी रामाने केलेला होता, ते दृष्टद्युम्नच झेलू शकेल, याबद्दल मला खात्री आहे. असा योद्धा सरसेनापती होण्यासाठी योग्य आहे. आता भीम उठतो आणि आपलं मत सांगतो.
द्रुपदाचा मुलगा शिखंडी, ज्याचा जन्म भीष्मांचाच वध करण्यासाठी झालेला आहे. अहो राजन, ऋषी आणि साध्य सांगतात त्याप्रमाणे दैवी आयुध तो चालवू शकतो. ज्याची युद्धकला रामाची आठवण आणणारीच आहे, त्याला कोणीही ठार मारू शकेल असं वाटत नाही. शिखंडीशिवाय इतर कोणीही भीष्मांना मारू शकणार नाही, म्हणून तो सरसेनापती व्हावा असं मला वाटतं. युधिष्ठिर म्हणतो, त्यांची मतं ऐकल्यानंतर कोणाची काय ताकद आहे, कोणाचं काय कमी आहे, हे सगळं कृष्ण चांगलंच ओळखतो. त्याचं ज्ञान युद्धकलेचं तर अप्रतिमच आहे. तो माझ्या मते सरसेनापती पदासाठी योग्य आहे. आपल्या यशाचं गमकसुद्धा तोच आहे. त्याच्यातच आपला जीव आहे. तोच सगळ्यांचा करता करविता आहे. त्यानंतर तो म्हणतो, आता रात्र परत वाढत आली आहे, तरी आपण रजा घेऊयात आणि उद्या सकाळी आपल्या शस्त्रांची फुलांनी आणि सुगंधी द्रव्यांनी पूजा करून मग आपण पुढच्या मोहिमेसाठी कूच करूया असं तो सांगतो. वैशंपायन पुढे सांगतात, युधिष्ठिराचं ते बोलणं ऐकल्यावर कृष्ण धनंजयाकडे पाहत सांगतो, मी त्या सगळ्या नावांचं समर्थन करतो जे सरसेनापती पदासाठी सुचवले गेलेले आहेत. ते सगळे शत्रूचा नाश करण्यासाठी सारखेच समर्थ आहे. ते इंद्रालासुद्धा घाबरवतील असेच आहेत. दुर्योधनाचा तर ते सहज पराभव करतील. तसं झालं म्हणजे आपण सत्याच्या ऋणातून मुक्त होऊ. मी तुझ्या सांगण्यावरून युद्ध न व्हावे म्हणून प्रयत्न केले. त्यामुळे आपण युद्धाच्या दोषापासून मुक्त झालेलो आहोत. कोणीही आपल्याला त्या कारणावरून दोषी ठरवू शकणार नाही. आणि तो मूर्ख दुर्योधन स्वतःला मोठा योद्धा समजतो. प्रत्यक्षात तो फार कमजोर आहे. जेव्हा युद्ध प्रारंभ होईल त्याचं सैन्य फार काळ काही तग धरू शकणार नाही, हे तर निश्चितच आहे. धनंजय, युयुधन, अभिमन्यू, द्रौपदीची मुलं, विराटाचं सैन्य ह्या आपल्या ताकदीपुढे ते शरण जातील यात शंकाच नाही. आता सांगतो, आपला सरसेनापती असेल दृष्टद्युम्न, ज्याचं नाव अर्जुनाने सुचवलेलं आहे. आणि इथेच आपण 151वा भाग संपूर्ण करत आहोत. भाग 152. वैशंपायन पुढे सांगतात की कृष्णाने दृष्टद्युम्नचं नाव जाहीर केल्यावर सगळ्याच सैन्याने त्याचं स्वागत केलं आणि एकच जल्लोष झाला. ते सैन्य रणभूमीच्या दिशेने वेगाने निघाले. घोड्यांचं खिंकाळणं, हत्तीचे चित्कार, सैनिकांचं ओरडणं, रथांच्या चाकांचा खडखडाट असे आवाज सगळीकडे ऐकू येत होते. त्याशिवाय नगारे, ढोलकी, तुताऱ्या, शंखू वाजवले जात होते. पायिकांच्या तालबद्ध चालण्याचे आवाज त्यात भर घालत होते. सैनिकांचे पोशाखच असे होते की त्यांच्या तालबद्ध चालण्यामुळे गंगेचा प्रवाहच पुढे सरकत आहे असं वाटत होतं. त्यात आघाडीला भीमसेन त्यांच्या फौजेनिशी जात होता. माद्रीची मुलं आणि सुभद्रेचा मुलगा त्यांच्या चिलखतात रुबाबदार दिसत होते. द्रौपदीची 5ही मुलं दृष्टद्युम्न, प्रभाद्रक, पांचाल भीमसेनेच्या मागून जात होते. त्यांचा उत्साह तर विलक्षणच होता. तो गदारोळ आकाशापर्यंत पोचलेला होता. युधिष्ठिर त्यांच्याकडे सामानाच्या गाड्या घेऊन जात होता. त्यात सैन्याचा दाणगोटा, औषधी, जनावरांचं खाद्य, इतर आवश्यक गोष्टींचा समावेश होता. ते गाडे बैल आणि रेडे खेचत होते. काही गाड्यात वैद्य, शल्यविशारद अशा कामाचे लोक बसलेले होते. व्रतस्थ अशी द्रौपदी आणि इतर स्त्रिया उपप्लव्यातच राहिलेल्या होत्या. त्यांच्या संरक्षणासाठी शूरवीर योद्ध्यांची एक कुमक सज्ज होती. पांडव ब्राह्मणांना गायांचं आणि सोन्याचं दान करून त्यांचे आशीर्वाद घेऊन निघालेले होते. ब्राह्मण पांडवांच्यासाठी वेदातील कवनं गात आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत चाललेले होते. पांडवांच्या अंगावर दागिने होते. केकयाचा राजपुत्र दृष्टकेतू, काशीचा राजपुत्र श्रीनेमी, वासुदन, शिखंडी त्यांच्या चिलखतातच रुबाबात चालत होते. ते असे चालत होते की ते युधिष्ठिराचं संरक्षण घेत होते. त्यामागून राजा विराट, यज्ञसेनाचा मुलगा शुशुर्मन, कुंतीभोज, दृष्टद्युम्नाचा मुलगा, त्यांच्याबरोबर 40,000 गाड्या, घोडदळ, हत्तीदळ असे चालत होते. अनंधृष्टी आणि चेकितन, दृष्टकेतू, सत्यकी कृष्णाला मध्ये घेऊन चालत होते. ते अशा रीतीने कुरुक्षेत्री पोचतात. तिथे पोचतात ते शंखानाद करतात.
वासुदेव आणि धनंजय त्यांचे शंख वाजवतात. पांचजन्याचा आवाज ढगाच्या गडगडाटासारखाच होता. त्या आवाजाने पांडवांच्या सैन्यात एक वेगळा जोम येतो. त्यांच्या अनेक आवाजाने आकाश दणाणून निघतं. आणि इथेच आपण 152वा भाग संपवणार आहोत. भाग 153. वैशंपायन पुढे सांगतात की युधिष्ठिराचं लष्कर तिथे असलेल्या एका विस्तीर्ण मैदानात, जिथे जमीन सपाट होती, तिथे उतरतं. तिथे स्मशान, देवळं, देवतांची स्थानं, साधूंचे आश्रम आणि इतर पवित्र जागा नव्हत्या याची खबरदारी घेतली होती. जनावरांना दाणापाणी दिल्यानंतर तो त्यांच्या अनेक राजांबरोबर बसलेला होता. त्याच्याबरोबर केशवसुद्धा बसलेलाच होता. त्यानंतर ते उठले आणि धृतराष्ट्राच्या छावणीची पाहणी करण्यासाठी निघाले. धृष्टद्युम्न आणि सत्यकी त्यांची छावणी टाकण्यासाठी तिथल्या जागेची पाहणी करू लागतात. ते पवित्र नदी हिरानवती, जी कुरुक्षेत्रातून जात असते, तिथे पोचतात. ती पाण्याने भरून वाहत होती. ती नदी एक उत्तम तीर्थक्षेत्र म्हणून समजली जात होती. केशव त्यातून एक पाट काढतो. त्यांच्या संरक्षणासाठी काही सैनिक तैनात ठेवतो. तिथे पांडव आणि त्यांच्या दोस्त राजांसाठी तंबू टाकले जातात. असे ते तयार केलेले होते की त्यांच्यावर कोणीही हल्ला करू शकणार नाही. त्या तंबूमध्ये अंतर ठेवलं होतं. ते तंबू प्रशस्त राजवाड्यासारखे वाटत होते. त्यात सगळ्या आवश्यक गोष्टींचा साठा होता. असंख्य कारागीर त्या कामात गुंतलेले होते. त्याशिवाय इतर सगळ्या प्रकारचे तज्ज्ञही तिथे आलेले होते. त्यांना हवे असलेले सगळं काही तिथे उपलब्ध होतं. युधिष्ठिराने तिथे सैनिकांना लढण्यासाठी लागणाऱ्या विविध शस्त्रांचा विपुल साठा ठिकठिकाणी तयार ठेवला होता. त्यात धनुष्य, बाण, भाते, भाले, तलवारी, शत्रुघ्न, दाणपट्टे, गदा, काटेरी गदा, चिलखतं, जिरोटोप वगैरे होतं. त्याशिवाय मध, लोणी, पाणी, जनावरांचा चारा, लाख असेही ठेवलेलं होतं. जनावरांची संरक्षक आवरणं, त्यांचा मोठा साठा तयार ठेवलेला होता. पांडव त्यांच्या दोस्तांच्या बरोबर छावणी टाकून तयार झालेले आहेत ही वार्ता समजल्यावर त्यांचे इतर दोस्त राजेसुद्धा तिथे जाण्यासाठी निघाले. ब्रह्मचर्य पाळणारे व्रतस्थ असे ते सोम पिऊन ब्राह्मणांना मोठ्या भेटी देत होते आणि ते पांडवांच्या यशासाठी दुवाही करत होते. इथेच आपण आपला 153वा भाग संपवणार आहोत. भाग 154. जनमेजय विचारतो, युधिष्ठिराची सैन्याची तयारी कुरुक्षेत्रात होत असलेली दुर्योधनाला समजल्यावर त्याची कोणती प्रतिक्रिया झाली, ज्यामध्ये वासुदेवाच्या संरक्षणाखाली राजा विराट, द्रुपद, केकया, वृष्णी आणि इतर मित्रराजे यांच्या सेना एकवटलेल्या होत्या. जसे इंद्राभोवती आदित्य जमलेले आहेत. मला ते ऐकण्याची उत्सुकता आहे. त्या दोघांच्या सगळ्या हालचाली मला समजून घ्यायच्या आहेत. कुरु जंगलात काय होत होतं ते सुद्धा मला सांगा. वैशंपायन पुढे सांगतायत, वासुदेव कौरवांच्या सभेतून निघून गेल्यानंतर तो दुर्योधन, कर्ण, शकुनी, दुःशासन यांना उद्देशून म्हणाला, केशव आता पांडवांच्याकडे गेलेला आहे. त्याचा उद्देश आपण निष्फळ केला आहे. पांडव आणि आपल्यात युद्ध होणार असं तो धरून चालत आहे. भीमसेन आणि अर्जुन त्याच्याच विचारांचे आहेत. युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ यांना मी फार सतावलेलं आहे. मी विराट आणि द्रुपदाशी सुद्धा वैर केलेलं आहे. ते दोघं पांडवांना सामील होणार आहेत. त्यामुळे जे युद्ध होईल ते महाभयंकर असं होणार आहे. तेव्हा आता आळस झटकून आपल्याला त्यांच्याबरोबर लढण्याची तयारी केली पाहिजे. आपल्या मित्र राजांना त्यांच्या सेना घेऊन कुरुक्षेत्री प्रयाण करण्याचे आदेश दिले गेले पाहिजेत. त्यांचे तंबू अजस्त्र असे आणि शत्रूला आत शिरता येणार नाही असेच असले पाहिजेत. त्यात सगळा दाणगोटा आणि इतर आवश्यक सामुग्री भरलेली असलीच पाहिजे. त्या सामुग्रीचा पुरवठा अखंडपणे चालू राहील असं पहा. शत्रुपक्षाला त्यात अडथळा आणता येणार नाही ह्याची दक्षता बाळगलीच पाहिजे. आपल्या छावण्या पाण्याच्या पुरवठ्याजवळ असल्या पाहिजेत. शत्रूचं सैन्य आपल्या भागातून जाणार आहे तरी तेच रस्ते चांगले आहेत असं पहा. ताबडतोब जाहीर करा की आपल्या फौजा उद्या कुरुक्षेत्राकडे रवाना होणार आहेत. ते ऐकल्यानंतर ते तसं होईल असं आश्वासन देतात. दुसऱ्या दिवशी त्या आज्ञेप्रमाणे सगळी व्यवस्था होते. निघण्याच्या तयारीत ते होतात.
त्यांचे रथ घोडे सगळं तयार केलं जातात. स्वतःला चंदनाचं गंध लावून दागदागिने घालून ते सज्ज होतात. अंगावर चिलखत, डोक्यावर जिरोटोप हेही घालतात. त्यांची विविध दलं जसे घोडदळ, हत्तीदळ, पायदळ तयार होतात. त्यांचं सैनिकसुद्धा त्याच प्रकारची त्यांची तयारी करू लागतात. विविध शस्त्र, युद्धाची इतर सामुग्री ते गोळा करतात. हस्तिनापूर लढण्याच्या उत्साहाने भरलेली अशी असते. वैशंपायन पुढे सांगतात, अरे राजा जनमेजया, ते शहर सैनिकांनीच भरलेलं होतं. शंखनाद, तुतार्या वाजायला लागतात. हत्तींचे चित्कार, घोड्यांचं खिंकाळणं यांनी तर आसमंत भरून निघालेलं होतं. त्यांचे सैनिक सज्ज होऊन कुरुक्षेत्री जाण्याच्या तयारीत असतात. काही त्यांच्या शस्त्रांना धार लावत असतात, काही त्यांची आयुधं तपासत असतात. पण इथेच आपण आपला 154वा भाग संपवणार आहोत. भाग 155वा. वैशंपायन पुढे सांगतात, वासुदेवाचं ते बोलणं आठवून युधिष्ठिर त्याला विचारतो, अहो केशवा, तो नीच दुर्योधन असं कसं बोलला? ह्या परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे? आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी मी कोणती भूमिका घेतली पाहिजे? तू तर सगळ्यांचं बोलणं ऐकलेलं आहेस. त्या दुर्योधन, कर्ण, शकुनी यांचे विचारही तू जाणतोस. त्याचप्रमाणे भीष्म, विदुर, गांधारी काय बोलली ते सुद्धा तू ऐकलं आहेस. त्यावर आमची माता कुंती, तिचे विचार काय आहेत ते सुद्धा तू स्वतः ऐकलेले आहेस. तुला आमचे विचार काय आहेत ते सुद्धा तू ओळखतोस. तेव्हा ह्या सगळ्यांचा सारासार विचार करून तू सांग, मी आता काय करावं? युधिष्ठिराचे ते उद्गार ऐकल्यावर कृष्ण त्याला उत्तर देतो. त्याचा आवाज धीर गंभीर होता. फसवणूक करण्यात ज्याचं जीवन व्यतीत होत आहे, अशा त्या दुर्योधनाच्यात माझ्या चांगल्या विचारांचा काहीही परिणाम झालेला मला दिसला नाही. तो भीष्मांचं आणि द्रोणांचं काहीच ऐकत नव्हता. त्याच्या आईचं सुद्धा तो ऐकत नव्हता. त्याला पुण्य आणि हिताचा विचारच नव्हता. फक्त स्वतःचं खरं करायचं एवढं एकच तो करू इच्छित होता. त्याला खात्री वाटते की त्या एका कर्णाच्या जोरावर तो पांडवांना सहजपणे पराजित करू शकेल. त्या भ्रमातच तो असल्याचं जाणवत होतं. त्याचा माजच एवढा आहे की त्यांनी मला कैद करण्याचा घाट रचला होता, परंतु ते त्याला करता येण्यासारखं तर नव्हतंच. मी त्याच्या समोरूनच बाहेर पडलो. त्याच्या त्या प्रयत्नावर भीष्म आणि द्रोण काहीही बोलले नाहीत. एक विदूर सोडला तर बाकी सगळे त्याच्या तालावर नाचत आहेत असंच दिसत होतं. अगदी भीष्म, द्रोण, कृप, सोमदत्त, वल्लीक, अश्वत्थामा असे सगळेच त्याच्या आज्ञेत असल्याचं मला आढळलं. अशा परिस्थितीत त्या मूर्खाने काय विचार मांडलेले आहेत ते मी तुला पुन्हा पुन्हा कशासाठी सांगू? इतकं सांगितलं ते तुझ्यासाठी पुरेसं नाही आहे का? ते थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याची चांडाळ चौकडी त्याच्या मनात पांडवांच्याबद्दल खोटं नाटं सांगत होते. तिथे जमलेले त्याचे राजे, तेही दोस्त राजे, तुमच्याबद्दल चांगलं बोलतच नव्हते. कृष्ण त्यानंतर खंबीरपणे सांगतो की त्यांच्या तालावर नाचणं आपल्याला शोभणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना तुमचा हिस्सा आणि तुमचं राज्य गिळंकृत करण्यास द्यायचंही नाही हे निश्चित आहे. वैशंपायन पुढे सांगतात, वासुदेवाचे ते खंबीर उद्गार ऐकल्यानंतर तिथे जमलेले राजे युधिष्ठिराच्या तोंडाकडे पाहायला लागतात. युधिष्ठिर समजतो की आता आणखीन लाचारी करण्यात अर्थ नाही. आदेश देतो की त्यांच्या लष्कराने युद्धाच्या तयारीला लागावं. ती आज्ञा झाल्याबरोबर पांडवांच्या फौजातून मोठा आवाज ऐकू आला. त्यात क्षत्रियांचं आनंदाने ओरडणं चालूच झालं. युधिष्ठिर मात्र भविष्यात जो निष्पाप लोकांचा संहार होणार होता त्या विचाराने कष्टी झालेला होता आणि जोरजोराने श्वासही घ्यायला लागला. तो भीमाला आणि अर्जुनाला म्हणतो, जे होऊ नये म्हणून मी अरण्यात जाणं पसंत केलं ते संकट अखेरीस मी टाळू शकलो नाही. आपलं काही चुकलेलं नसताना आपल्यावर अशी पाळी येत आहे ह्याचंच मला वैषम्य वाटतंय. विनाकारण मोठ्या प्रमाणात संहार होणार आहे. आपल्या आदरणीय पितामहांशी, गुरूंशी, शिक्षकांशी आणि अश्वत्थाम्याशी आपण कसे दोन हात करणार या विचारानेच माझं मन विव्हल होत आहे. त्यांच्यात अनेक आपले मित्र आहेत, ज्यांच्याबरोबर आपली नाती जुळलेली आहेत. त्यांना आम्हाला कंठस्नान घालावं लागणार आहे ह्या विचारांनी मी अस्वस्थ झालेलो आहे. त्या सगळ्यांना मारून असं कोणतं यश आम्ही मिळवणार आहोत?
आपल्या ज्येष्ठ भावाचे ते भावूक होऊन काढलेले उद्गार ऐकून अर्जुनाला कृष्णाचं ते बोलणं आठवतो. ते तो सांगतो, कुंती आणि विदुरांनी जे सांगितलं त्याचा तुला विसर पडला आहे का? आपली माता आणि विदुर काका असं काहीही सांगणार नाहीत आपल्याला करायला ज्याच्यात पाप आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आता दुसरा पर्यायच नाही. आपल्यासाठी क्षत्रिय धर्मानुसार लढणं हेच क्रमप्राप्त आहे. मृत्यू अनिवार्य आहे. तो कारणांनी अथवा विनाकारण असा कसाही येऊ शकतो. ते निसर्गाच्या क्रमाने होत असतं आणि त्याबद्दल विचार करणं हे अहंकाराचं कारण समजलं जातं. क्षत्रियाने मी मारलं असं समजून हत्या करायची नसते. जसे खाटी पशु मारतो तसंच मारत जायचं असतं. तशा हत्येत पापही नसतं, म्हणून तसा विचार करायचा नसतो. ते त्यांचं बोलणं झाल्यानंतर पांडवांनी युद्ध करण्याचा त्यांचा निर्णय पक्का केला. त्यानंतर ते त्यांच्या सैनिकात जाऊन त्यांचा वेळ मजेत घालवू लागले आणि इथेच आपण 150वा भाग संपवणार आहोत. भाग 156. वैशंपायन पुढे सांगतात की ती रात्र तशी जाते. राजा दुर्योधन त्याच्या दिमतीला असलेल्या 11 अक्षौहिणी सैन्याची विभागणी करण्यास सुरुवात करतो. पायदळ, हत्तीदळ, घोडदळ, रथदळ, गाड्यांचे ताफे असं सगळं तो क्रमाने वाचून देतो. त्यात उच्च दर्जाचे, मध्यम दर्जाचे आणि कनिष्ठ दर्जाचे असे भाग तो करतो. त्याच्या रथांच्या दुरुस्तीसाठी भरपूर लाकूड फाटा तो तयार ठेवतो. मोठ्या तोफांसारखे भाते तो त्या प्रकारच्या गाड्यांवर योजतो. काटेरी भाले, घोड्यांच्या पाठीवर मोठे भाते बाणांनी भरलेले ठेवलेले असतात. हत्तीवरून फेकण्याचे लांबच्या पल्ल्याचे अग्निबाण योजले जातात. पायदळाकडे लाकडी गदा दिल्या जातात. रथातून मोठी धनुष्य अडकवली जातात, ज्यांच्या मदतीने मोठे बाण फेकले जातात. रथांवर आणि गाड्यांवर ध्वजाचे स्तंभ उभे केले जातात. त्यावर त्या त्या फौजेचे ध्वज लावले जातात. सैनिकांचं चिलखत, जिरोटोप, हातमोजे असं सगळं तयार ठेवलं जातं. काटे असलेले दांडके जवळून मारामारी करण्यासाठी असतात. त्याशिवाय लहान मोठ्या कुऱ्हाडी, फरशा तयार केल्या जातात. विषारी बाण, मोठे सामान हलवण्यासाठी लागणाऱ्या याऱ्या तयार केल्या जातात. घोड्यांची चिलखतं, हत्तीवरील चिलखतं त्यांच्यावर बसवली जातात. लाकडी काटे गाड्यांच्या चाकांना बसवले जातात, ज्यामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या गाडीवानाला पाडता येतं. दुर्योधनाची फौज मोठी रुबाबदार दिसत होती. त्या सैनिकांचे कपडे रत्नजडित होते. चांगल्या कुळातील तरबेज सैनिक त्यांचे रथ चालवण्यासाठी ठेवलेले असतात. घोड्यांच्या लगामींना लहान लहान घंटा लावलेल्या असतात. रथांवर ध्वज दिमाखाने फडकत असतात. प्रत्येक सैनिक शस्त्रांनी सज्जच होता. त्यांच्याकडे भाले, बर्छा, तलवारी, खंजीर असं सगळं काही होतं. अनेक धनुष्य असलेले गाडे होते. त्यावरून एकाहून जास्त योद्धा बाण मारू शकत होता. त्याशिवाय मोठे शत्रुघ्न यंत्र गाड्यांवर बसवलेली होती. प्रत्येक गाडी 4-4 घोडे खेचत होते. रथ चालवणारे सुद्धा तरबेज योद्धेच होते. त्यांच्या हत्तीच्या पांघरण्याला घंटा लावलेल्या होत्या. हत्तीवरील अंबारीत 7-7 वीर बसू शकत होते. ते चौफेर नजर ठेवून हलाला करू शकत होते. घोडदलात बहादूर स्वार तयार होते. त्यांची संख्या कित्येक हजारात होती. त्या घोड्यावरील आवरण रत्नजडित होती. त्यांची संख्या कित्येक हजारात होती. पायदळातील सैनिक विविध जाती जमातीचे होते. प्रत्येक एका हत्तीबरोबर 10 घोडेस्वार होते आणि प्रत्येक घोडेस्वाराबरोबर 10 पायी सैनिक होते. त्याशिवाय राखीव फौजा वेगळ्याच होत्या. राखीव फौजेत प्रत्येक एका हत्तीबरोबर 100 घोडेस्वार आणि त्या प्रत्येक घोडेस्वाराबरोबर 7-7 पाईक होते. 500 रथ, त्याबरोबर तितकेच हत्ती, 1500 घोडेस्वार, 2500 पाईक अशी एक सेना होत होती. अशा 10 सेनानींची एक प्रतीन, 10 प्रतीनांची एक वाहिनी असं असलं तरी ते शब्द एकाच अर्थाने सुद्धा वापरले जात होते. त्याशिवाय ध्वजनी, चमू अशासुद्धा फौजा होत्या. अशा रीतीने कौरवांचं सैन्य उभं केलेलं होतं. दोनही पक्षांचे मिळून 18 अक्षौहिणी क्षत्रिय लढण्यासाठी एकत्र जमलेले होते. तेवढे परिवार या युद्धामुळे नष्ट होणार असतात त्याचंच युधिष्ठिराला दुःख होत होतं. पण त्याचा आता काहीही इलाज नव्हता. 250 योद्धे मिळून एक पट्टी होते.
3 पट्ट्यांची सेनामूक किंवा कुल्म, 3 कुल्मांचं एक काण, असं कौरवांचं लष्कर होतं. ते सगळं लढण्यासाठी शिकलेलेच होते आणि लढण्यासाठी ते तयारही होते. दुर्योधनाने चांगले तरबेज योद्धे बोलावलेले होते. त्यांचं मार्गदर्शन कृप, द्रोण, शल्य, जयद्रथ, सुदक्षिण कुंभोजचा राजा कृतवर्मन, अश्वत्थामा, कर्ण, भूरिश्रव, शकुनी आणि वल्लीक नियंत्रण करणार होते. ते सेनानी त्या सैनिकांना दररोज बोलवून त्यांच्याकडून कवायत करून घेत होते आणि शिकवतही होते. ते सगळे सैनिक त्यांच्या राजासाठी त्यांची जान देण्यासाठी कुरुक्षेत्रीच आलेले होते, जसे बळीचे पशु यज्ञाच्या वेदीकडे आणले जातात. इथेच आपण आपला 156वा भाग संपवणार आहोत. भाग 157. वैशंपायन पुढे सांगतात, धृतराष्ट्राचा मुलगा तिथे जमलेल्या त्याच्या दोस्त राजांसमक्ष भीष्माला हात जोडून बोलतो, अहो शंतनुपुत्र, सरसेनापतीशिवाय मोठं सैन्यसुद्धा हरतं. 2 माणसांचं एकमत क्वचितच होतं. निरनिराळे सेनानी एकमेकांच्या विरुद्ध आदेश देऊ शकतात. ते त्यांच्या ताकदीचे स्वाभिमानी असतात. त्यामुळे सैन्यांचा नाश होत असतो. आपण तर सुज्ञ आहात. आम्ही असं ऐकतोय की एकेकाळी ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र एकत्र आले. त्यांनी मिळून हैहय वंशाच्या क्षत्रियांशी युद्ध छेडलं. त्यात त्यांचा पराभव झाला. त्याचं कारण काय असावं ह्याचा शोध ब्राह्मण घेतात. मग त्यांना समजतं की त्यांच्या 3 वर्णाचे 3 सेनानी होते. त्यांच्यात कधीही एकमत होत नव्हतं. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते. त्याउलट क्षत्रियांचा एकच सेनानी होता आणि ते त्याच्या आज्ञेचं पालन करत होते. त्यामुळे त्यांची ताकद मजबूत होती. एक नेता, एकजूट असं क्षत्रियांचं होतं. ते समजल्यावर ब्राह्मणांनी एका हुशार माणसाला त्यांचा नेता म्हणून नेमलं. त्यानंतर तेच धोरण झालं की कोणत्याही युद्धात नेता एकच असला पाहिजे. ज्याचं त्याच्याशी पटत नाही ते त्यात सामील होणार नाही. आपण तर उषसनाच्या योग्यतेच आहात. आपण सदैव माझंच हित पाहत आलेला आहात. म्हणून मी आपल्याला आमच्या सैन्याचे सरसेनापती म्हणून नेमत आहे. जसे ताऱ्यात सूर्य, वसूंमध्ये हव्यहवह, देवात कुमार, तसे आपण आमच्यात आहात. तुमच्या आज्ञेत माझं सैन्य युद्ध करेल. त्यावर भीष्म म्हणतात, अरे राजा, तसं होईल, कारण मी तसं तुला आधी वचनच दिलेलं आहे. परंतु पांडवांना कोणीही मारू शकणार नाही. तसंच ते मला तुझ्या इतकेच प्रिय आहेत, म्हणून मी त्यांना मारणार नाही. परंतु दर दिवशी 10,000 इतर क्षत्रियांना कंठस्नान घालीन. धनंजय सर्व आयुधांचा जाणकार असला तरी तो सुद्धा माझ्याशी लढणार नाही. माझ्या आयुधांच्या जोरावर मी सगळे देव, राक्षस, असुर, यक्ष आणि गंधर्व 3 वेळा नष्ट करू शकतो. पण पांडवांचा नाश मी कधीही करणार नाही. परंतु जर ते क्षत्रिय मला ठार मारू शकले तरच माझं त्यांना मारणं थांबेल, असं मी तुला आश्वासन देत आहे. आणखीन एक सांगतो, हा कर्ण काही माझं ऐकणार नाही आणि मीही त्याचं ऐकणार नाही. तो स्वतःला फार शहाणा समजतो. आमच्यात मेळ होणं शक्य नाही. आमच्यापैकी कोणीतरी एकच लढेल या युद्धात. जर मी सरसेनापती असीन तर तो लढणार नाही, कारण तो माझ्या आज्ञा काही मानणार नाही. आणि जर तो सेनापती असेल तर मी लढणार नाही. मी जर मेलो तर तो लढण्यासाठी येईल, नाही तर नाही. कर्ण म्हणतो, जोवर गंगापुत्र सेनानी आहेत तोवर मी लढणार नाही. तो मेला तर मी शस्त्र हातात घेईन ह्या युद्धासाठी. परंतु मी फक्त धनंजयाशीच लढीन, इतर क्षत्रियांशी नाही, कारण तसं मी कुंती मातेला आश्वासन दिलेलं आहे. ते संभाषण झाल्यानंतर दुर्योधन भीष्माला त्याच्या सैन्याचं सरसेनापतीपद देतो. दुर्योधनाच्या आदेशाने त्यानंतर रणवाद्ये वाजवली जातात. सैनिक ओरडून भीष्मांचं स्वागत करतात. त्या छावणीतील जनावरंसुद्धा ओरडू लागतात. जरी आकाश निरभ्र होतं तरी रक्ताच्या पाण्याचा पाऊस पडू लागतो. वादळी वारे वाहू लागतात. पृथ्वी हादरायला लागते. अशनी पडायला लागतात. कोल्हे आणि दांडगे ओरडायला लागतात. ही सगळी लवकरच येणाऱ्या संकटाची नांदी होती. भीष्मांची नेमणूक होताना इतर राजे उपस्थित होते. सगळे सैन्य भीष्माला अभिवादन करतात. त्यावेळी भीष्माला मोठी मोठी दानं दिली जातात. ब्राह्मण त्यांची स्तुती करणारी कवनं गाऊ लागतात. अशा रीतीने भीष्म कुरुक्षेत्री कूच करतो. त्याच्या मागून दुर्योधन आणि त्याचे बंधू जात असतात. कुरु राजा
कर्णाबरोबर त्या रणभूमीची पाहणी करतो. सपाट जागा पाहून ते तिथे छावणी टाकण्याचं ठरवतात. तिथे एका सुपीक जागी ते दुसरं हस्तिनापूरच उभं करतात आणि अशा रीतीने आपण इथेच आपला 157वा भाग संपवणार आहोत. भाग 158. जनमेजय विचारतो, जेव्हा युधिष्ठिराला समजतं की भीष्मांची नेमणूक त्यांच्या मृत्यूपर्यंत कौरवांच्या सैन्याच्या सरसेनापतीपदी झालेली आहे, तेव्हा तो काय म्हणाला? अर्जुन आणि भीम काय बोलला? कृष्ण काय म्हणाला ते सगळं सांगा. वैशंपायन सांगायला लागतात. ती वार्ता जेव्हा पांडवांना मिळाली, तो त्याच्या 4ही भावांना बोलवतो. तो कृष्णालासुद्धा बोलवतो. त्यानंतर तो हळूच आवाजात म्हणतो, तुम्ही तुमच्या सैनिकांशी संपर्कात राहा आणि सगळी तयारी करा. आपला सामना आता आपल्या आजोबांशीच आहे. आपल्या 7 अक्षौहिणी सैन्यासाठी 7 सेनानी योजावे लागतील. कृष्ण त्याला म्हणतो, अशा वेळी जे करावं तेच तू करत आहेस. आता 7 नेते तुला नेमावे लागतील. वैशंपायन म्हणतात, लढण्यासाठी सज्ज असलेल्या त्या वीरांना बोलावलं जातं. त्यात विराट, द्रुपद, धृष्टकेतू, शिखंडी, मगधाचा राजा सहदेव, सिनी, धृष्टद्युम्न असतात. त्यांची नेमणूक त्या 7 अक्षौहिणी सैन्याचे सेनापती म्हणून केली जाते. त्या 7 धृष्टद्युम्न सरसेनापती म्हणून नेमला गेला. तो द्रोणांचा वध करण्यासाठी द्रुपदाने यज्ञ करून मिळवलेला होता. त्या सर्वांवर अर्जुनाची नेमणूक होते. जनार्दन, जो शंकरशनाचा धाकटा भाऊ आहे, तो सर्व युद्धाचा मार्गदर्शक म्हणून नेमला गेला. सर्व तयारी पाहता मोठी संहारक लढाई होणार ते स्पष्ट होत होतं. पांडवांच्या तळावर हल्युध, त्याच्याबरोबर अक्रूर, शंभ, गद, उद्धव, रुक्मिणीचा मुलगा प्रद्युम्न, अक्रूराचा मुलगा चारुदेशन आणि दुसरे तयार होते. त्यांच्याभोवती संरक्षक म्हणून वृष्णीचे पहारेकरी होते. त्यांच्यात देखणा बलरामाला, त्याच्या अंगावर निळा रेशमी अंगरखा होता. त्याच्या डोळ्यांच्या कडा लाल होत्या, जसं काही तो मद्य पेलेला आहे. तो कैलास पर्वतासारखा वाटत होता. त्याला पाहून सगळे पांडव उभे राहिले. त्याचबरोबर इतर राजेसुद्धा उठून उभे राहतात. ते सगळेच त्या हलधराची पूजा करतात. युधिष्ठिर त्याच्याशी हस्तांदोलन करतो. तो सुद्धा त्यांना अभिवादन करतो. तो राजा विराट आणि द्रुपद यांना नमस्कार करतो, कारण ते त्याच्यापेक्षा ज्येष्ठ होते. त्यानंतर तो युधिष्ठिराच्या बरोबर बसतो. रोहिणीचा तो मुलगा कृष्णाकडे पाहत म्हणतो, हा संहार अटळ आहे. केवळ नशिबाचा खेळ समजू याला. मी आशा करतो त्यातून तुम्ही सही सलामत सुटाल. जे मरतील ते स्वर्गात जातील. ही रणभूमी लवकरच रक्ताच्या चिखलाने भरभटणार आहे. मी नेहमीच माझ्या वासुदेवाला सांगत असतो, जे तुझ्याशी चांगले त्यांच्याशी तू चांगला असला पाहिजेस. जसे पांडव आमच्याशी आहेत तसेच आम्हीही त्यांच्याशी आहोत. पांडवांचा जय होणार यात शंकाच नको, कारण कृष्ण त्यांच्याबरोबर आहे. माझ्याबाबत बोलायचं तर मी म्हणेन, मी जनार्दनाशिवाय नाही. दोघेही गदाधारी म्हणजे भीम आणि दुर्योधन माझे शिष्यत आहेत. त्यामुळे मी दोघांवरही सारखंच प्रेम करत असतो. म्हणून मी ह्या युद्धात भाग घेणार नाही. त्यापेक्षा सारस्वत तीर्थयात्री प्रयाण करण्याचा मी विचार करतो आहे. तिथे जाऊन यज्ञ करत बसेन, कारण मी त्या कौरवांचा संहार पाहू शकणार नाही. ते बोलल्यानंतर तो हलधर पांडवांची रजा घेतो. कृष्णाला त्याच्याबरोबर न येण्याचं सांगून तो तिथून निघून जातो. इथेच आपला 158वा भाग आपण संपवणार आहोत. भाग 159. वैशंपायन पुढे सांगतात, त्याच सुमारास भीष्मकांचा मुलगा पांडवांना भेटण्यासाठी येतो. तो सत्यवादी, निश्चयी म्हणून ख्यातनाम होता. त्याचं नाव होतं रुक्मी. भीष्मक ज्याला हिरण्यरुमन म्हणून ओळखत होता, तोच इंद्राचा मित्र होता. भोजांच्या वंशजात तो फार नावाजलेला होता. तो सगळ्या दक्षिणावर्ताचा राजा होता. रुक्मी त्या महान किमपुरुषांचा शिष्य होता, ज्याला द्रोण म्हणून ओळखलं जात होतं. त्याचं वसतिस्थान गंधमादन पर्वतावर होतं. त्याच्या गुरुकडून तो सगळी शस्त्रविद्या शिकला होता. त्या शस्त्रांची 4ही म्हणजे फेकणं, मागे घेणं, उलटवणं किंवा थांबवणं, चाली कशा चालवायच्या तेही तो शिकला होता. त्याचं एक विलक्षण सामर्थ्य असलेलं आयुध प्राप्त त्यांनी केलेलं होतं आणि त्याचं नाव होतं विजया. ते दैवी प्रकारचं होतं. ते इंद्राकडेच असायचं. गांडीवासारखंच ते प्रभावी होतं.
किंवा कृष्णाकडील सारंगासारखं ते शक्तिमान होतं. स्वर्गातील रहिवाशांकडे 3 प्रकारची आयुधं असत. त्यात विजया, गांडीव आणि सारंग गणले जात असत. त्यांच्यामध्ये शत्रूच्या हृदयात धडकी भरण्याची क्षमता असे. त्यातील गांडीव वरुणाकडून अर्जुनाला खांडव वनाच्या वेळी मिळालेलं होतं. रुक्मिणीने द्रोणांच्याकडून विजया मिळवलं होतं. सारंग जे विष्णूचं म्हणजे सध्या कृष्णाकडे होतं. रुक्मिणीने असुरमुराला मारलं त्या आयुधाच्याच मदतीने. ऋषिकेशाने नरकाला जो पृथ्वीचा मुलगा होता सारंगाने मारलं. त्याच्याकडे कैद असलेल्या 8,000 महिलांना सोडवलं आणि त्यांना सन्मान मिळावा म्हणून त्यांच्याशी औपचारिक प्रकारचे विवाहही केले. रुक्मिणीकडे असलेल्या विजयामुळे तो ख्यातनाम होता. असा तो भीष्मकांचा मुलगा पांडवांच्याकडे येतो. त्याचा पांडवांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होता, कारण पांडव कृष्णाला फार मानत होते आणि रुक्मिणीला कृष्णावर राग होता, कारण कृष्णाने त्याची बहीण रुक्मिणी पळवून तिच्याशी लग्न केलेलं होतं. रुक्मिणी त्यावेळी कृष्णाला आव्हान दिलं होतं, परंतु त्यात तो हरला होता. त्यानंतर तो कुंदिनापुरात स्थायिक होतो, जिथे त्याला कृष्णाने हरवलेलं होतं. तिथेच तो एक नगरी नवीन उभी करतो. त्याचं नाव होतं भोजकत. अशा कारणाने रुक्मिणीचा जनार्दनावर राग होता, म्हणून त्याचं महत्त्व पांडवांच्याकडून कमी करण्यासाठी तो त्यांना मिळण्याचं बोलतो. त्याचं प्रचंड सैन्य त्याच्याबरोबर होतं. ते सैन्य शस्त्रसाठा आणि इतर सामुग्रींनी परिपूर्णच होतं. तो आला आहे असं समजताच युधिष्ठिर त्याचं स्वागत करतो, त्याची स्तुती करतो, कारण तो कृष्णाचा साला होता. रुक्मिणी ते स्वीकारतो. त्याचं सैन्य तिथे थांबलेलं असतं ते पांडवांना दिसतं. तो विचारतो, अहो कुंतीच्या मुलांनो, तुम्हाला कौरवांची भीती वाटत असेल तर मी तुम्हाला मदत करण्यासाठी आलेलो आहे. माझ्या हिसक्याने तुमचे शत्रू पुरते कारतच होतील. ह्या पृथ्वीवर मला तोंड देऊ शकेल असा इसमच नाही. तुमचे सगळे शत्रू मी सहजपणे मारून टाकीन. मी त्या भीष्म, द्रोण, कृप, कर्ण ह्यांना ठार मारून तुमचा जय निश्चित करीन. त्यानंतर मी ही पृथ्वी तुम्हाला दान करीन. ते तो मुद्दामच कृष्णाच्या समोर युधिष्ठिराला सांगत होता. त्याचा उद्देश कृष्णाचे पांडवांकडील महत्त्व कमी करण्याचा होता. ते ऐकल्यानंतर अर्जुन त्याला हसत आणि मित्रत्वाच्या भावनेने सांगतो, अहो रुक्मिणी, आम्ही कुरु घराण्यात पंडूंचे पुत्र आहोत. आम्हाला भीती हा शब्दच माहिती नाही आहे. द्रोणांनी आम्हाला सगळ्या विद्या शिकवलेल्या आहेत. आम्ही गांडीव धारण करून आहोत. अशा परिस्थितीत आम्हाला भीती कशाची असणार? खांडववनात मी गांडीवाच्या मदतीने दानवांशी लढलो आहे. मला त्यात कृष्णाने मदत केलेली होती. तसंच निवट कवच राक्षसांचा पाडावही मी केला आहे एका हाताने. विराटाच्याकडे कौरवांचा पराभव मी एकट्यांनी केलेला होता. आम्हाला कशाचीच भीती नसते. मला रुद्र, इंद्र, वायू, वैश्रावण, यम, द्रोण, माधव मदतीला आहेत. माझ्याकडे कधीही न संपणारे भाते आहेत. अशा तयारीत असलेले आम्ही कोणालाही भीत नाही. भीतो असं म्हणणं क्षत्रियाला शोभत नाही, हे तर तुम्हीही जाणता. ते ऐकल्यानंतर रुक्मी खजील होतो. त्याचं अवाढव्य लष्कर घेऊन कौरवांच्याकडे जातो. तिथे दुर्योधनाला भीष्म आणि कर्ण ताकीद देतात की तो रुक्मीला महत्त्व देणार नाही, कारण त्यामुळे त्यांचं महत्त्व कमी झालेलं असतं. त्यामुळे गर्विष्ठ दुर्योधन त्याला सांगतो की त्याला त्याची गरज नाही. अशा रीतीने 2 महाबली बलराम आणि रुक्मी या संघर्षातून बाहेर होतात. आता पांडव पुन्हा युद्धाच्याबद्दल चर्चा करायला लागतात त्यांच्या मित्र राजांबरोबर. पण इथेच आपण 159वा भाग संपवणार आहोत. भाग 160वा. जनमेजय वैशंपायनांना विचारतो, नियतीच्या प्रभावामुळे कुरुक्षेत्री कौरवांचं सैन्य जमा झाल्यावर ते काय करतात ते सांगा अहो ब्राह्मण. वैशंपायन सांगायला लागतात. सगळे सैनिक व्यवस्थित रचल्यानंतर धृतराष्ट्र संजयाला बोलवतो. अरे संजया, त्या कौरवांच्या छावणीत काय होत आहे ते मला सविस्तरपणे सांग. पांडवांच्या छावणीत काय होत आहे ते सुद्धा सांग. मी नियतीला परमोच्च समजतो. मानवी प्रयत्न तिच्यापुढे क्षुल्लकच असतात. मला माहीत आहे की युद्धामुळे कधीही कोणाचं खरं झालेलं नाही आहे. हे मला माहीत असलं तरी मी माझ्या मुलाला द्यूत आणि फसवणूक ह्या उद्योगांपासून परावृत्त करू शकलो नाही. सगळं माहीत असून मी स्वतःलाही सांभाळू शकत नाही. अरे सुता, मला सगळं समजतं आहे,
परंतु जसा तो माझा मुलगा माझ्याकडे येतो, माझं काय होतं तेच मला समजत नाही की मी त्याच्या तालाने वागायला लागतो. कदाचित माझा त्याच्यावरील प्रेमाचाच हा दोष असावा. तरी सगळ्या दोष एकट्या दुर्योधनाचा नाही आहे. माझं ऐक, माझं निरीक्षण मी सविस्तरपणे सांगतो. जो माणूस त्याच्या वाईट वागण्याने अडचणीत जातो त्याने कधीही देव अथवा काळाला दोष देऊ नये. जो पापात रमतो त्याचा नाश व्हायलाच पाहिजे. द्यूतात हरल्यानंतर पंडूंची मुलं सगळे हाल अपेष्टा तक्रार सहन करतात. आता त्यामुळे जो संहार होणार आहे, ज्यात असंख्य प्राणी मारले जाणार आहेत, त्या नाशाची जबाबदारी कोणाची? त्या माणसांची की नियतीची? अरे संजया, तू तर फार हुशार आहेस. तू समजून घे, भविष्यात जे होणार आहे त्याची जबाबदारी कोणावर असेल. काही म्हणतात दैवगती, काही म्हणतात त्याची जबाबदारी त्या संबंधित माणसांची, काही म्हणतात गेल्या कर्माचा परिणाम. त्यासाठी आपल्यावर जे दुर्दैव कोसळणार आहे त्याला जबाबदार कोण? इथेच आपण 160वा भाग संपवणार आहे. त्याचप्रमाणे इथेच आपला सैन्य निरयन पर्वही संपवणार आहोत.